झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वसामान्यांना मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घरं उपलब्ध व्हावीत म्हणून स्थापन करण्यात आलेल्या म्हाडानं याच गोष्टीला हरताळ फासल्याचं दिसून येत आहे। म्हाडाकडून मुंबईतील सुमारे 1259 घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे। मात्र या घरांच्या किमती 70 ते 75 लाखांच्या घरात आहेत। याशिवाय यातील केवळ 300 घरं बांधून तयार आहेत। म्हाडाच्या या गोंधळाबाबत राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीच खुद्द नाराजी व्यक्त केली आहे। ही नाराजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे। म्हाडाचं अध्यक्षपद काँग्रेसकडे तर सचिन अहिर राष्ट्रवादीचे आहे। त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। याबाबत सचिन अहिर यांच्याशी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी केलेली ही खास बातचीत पाहूयात। मुंबईसारख्या महागड्या शहरात गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी घरं उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडाची स्थापना करण्यात आली। सुरुवातीने म्हाडाने उद्दिष्टही पूर्ण केले। या संदर्भात म्हाडावर टीका होते आहे। स्वतः राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आपल्याबरोबर आहेत। अहिर साहेब, म्हाडाच्या घरांचा दर्जा तर बोललेला न बरं, परंतु आता किमती जर बघितल्या 70 लाखाच्या घरात म्हाडाच्या फ्लॅटची किंमत आहे। गरिबांना मध्यमवर्गीयांना हे परवडणार आहे? नक्कीच मी या मताचा आहे की ही जरी कॉस्टिंग असली तर म्हाडाने महानगरपालिकेशी बोललं पाहिजे होतं की एवढी रक्कम आम्ही तुम्हाला बांधून दिला, काय कॉस्ट तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे होती। आणि सर्वसामान्य लोकांच्या वरती हे भूदंड टाकणं मला वाटते काही हे संयुक्त नाही आहे। एवढंच नाही, म्हाडाचा उद्देश हे परवडणारी घरं तयार करायची आणि म्हणून अशा काही स्कीम जर समजा तिकडे येत असतील का ज्याच्यामुळे कॉस्ट फार मोठ्या प्रमाणावरती वाढते, तर तिकडे म्हाडाने स्पष्टीकरण करून फक्त हाय एंडच्या लोकांसाठी घरं बांधण्याची गरज आहे, जेणेकरून फक्त तो उच्चस्तरीय जो माणूस आहे तो हे घर जाऊन घेऊ शकतो। कारण आज अवघ्या 450, 300, 475 स्क्वेअर फीटचा फ्लॅट 75 लाख रुपयाला, हा आकडा आल्यानंतर लोकांना मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो। तीच परिस्थिती राज्य शासनाची आहे आणि म्हणून याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी एक पत्र पाठवलेलं आहे। स्वतः त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी हस्तक्षेप करून हे सर्व बोलून घ्यावं, जाणून घ्यावं आणि जी म्हाडाची वस्तुस्थिती ती समजून घेऊन सर्वसामान्य लोकांना याचं कुठेतरी स्पष्टीकरण आपण मिळवून द्यावं अशी मी विनंती केली आहे। तुम्ही प्रयत्न तर केलेला आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले, मुंबईकरांसाठी नवीन लॉटरी धारकांसाठी याच्यात काय दिलासा मिळतो का? सचिन अहिर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली सर्व नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याच्यातून लॉटरी धारकांना काय दिलासा मिळतो का? म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होतात का आणि विशेषतः दर्जा राखला जातो का? ते त्या भविष्यकाळात स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।